नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या बऱ्याच वर्षांपासून कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नाही आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हे नेहमीच हताश आणि निराश झालेले आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो। परंतु राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून आता पुन्हा शेतकऱ्यांच्या कापसाला मोठा योग्य तो भाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे भाव कशा प्रकारे वाढलेले आहेत, गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये कापसाला चांगले भाव देखील मिळत आहेत, त्याचा देखील आकडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमका आता 2-3 दिवसांमध्ये गेल्या किती भाव कापसाला मिळाला आहे, किती भाव वाढ झालेली आहे, संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कशा प्रकारे भाव मिळत आहे, याच्या पुढे कसे कापसाला भाव मिळणार आहेत, तेही संपूर्ण माहिती समजून घेऊयात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आणि प्रत्येक बाजारभाव बद्दलची माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक। या पिकाची राज्यभर शेती होते। राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश हे 3 विभाग कापूस उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत। राज्यातील या विभागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे प्रामुख्याने कापूस पिकावरच अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून कापूस उत्पादक कमालीचे अडचणीत आले आहेत। कापसाचे भाव सातत्याने घसरत आहेत। यासाठी शासनाचे धोरण सुद्धा कारणीभूत आहे। मागे केंद्रातील सरकारने वस्त्रोद्योगाला दिलासा मिळावा यासाठी कापसावरील 11% आयात शुल्क माफीचा निर्णय घेतला होता। हे आयात शुल्क 31 डिसेंबर 2025 पर्यंत माफ करण्यात आले आहेत। यामुळे देशांतर्गत बाजारांमध्ये कापसाला फारसा उठाव मिळत नव्हता आणि याचा फटका बाजारभावाला सुद्धा बसला। मात्र आता 1 जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणे लागू करण्यात झाले आहे। दरम्यान आयात शुल्क लागू होताच बाजारभाव आता पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या 2 दिवसातच कापसाच्या रेटमध्ये प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांची मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे। यामुळे कापूस उत्पादकांना काहीसा दिलासा मिळतोय। खरं तर आतापर्यंत विदेशी बाजारांमध्ये कापसाचे भाव तुलनेने कमी होते आणि आयात शुल्कसुद्धा माफ होते। यामुळे निर्यातदारांनी तसेच मिल्सकडून मोठ्या प्रमाणात विदेशी कापूस खरेदी केला जात होता। देशांतर्गत बाजारांमध्ये परदेशी कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत होती। मात्र आता केंद्रातील सरकारकडून पुन्हा एकदा आयात शुल्क लागू झाले आहे आणि यामुळे साहजिकच विदेशी कापूस आयात करणे महाग होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आता येत्या काळात कापसाचे भाव आणण्याची शक्यता आहे किंवा जे मागील 2 ते 3 दिवसांमध्ये तेजी आली आहे ती तेजी पुढे कायम राहण्याची शक्यता आहे। खरं तर CCIच्या कापूस खरेदीचे दर 8,110 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत। मात्र हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत खुल्या बाजारात कापसाला फक्त 7,000चा भाव मिळत होता, पण कापूस आयात शुल्क लागू झाल्यानंतर हे भाव 7,300 ते 7,400 रुपयांपर्यंत वाढले आहेत। यामुळे आता CCIकडे कापसाची कमी विक्री होऊ शकते आणि पुढील काही दिवस शेतकरी बांधव दरवाढीच्या आशेने कापसाचे साठवणूक करून ठेवू शकतात। यामुळे साहजिकच खुल्या बाजारांमध्ये कापसाची आवक काही काळ मंदावेल आणि याचा पण फायदा बाजारभावाला मिळू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना हा दिलासा देणाराच निर्णय आहे, कारण आता शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळण्याची शक्यता आहे आणि जर चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला तर नक्कीच शेतकरी हा खुश होईल, त्याला एक मोठा दिलासा मिळेल। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।